एवढी जण फक्त पॅन्ट आणायला काय नाही आपली जान आहे यांच्या डिम तर आहे आमचा. काय पॅन्ट झालेलं नाही. झालं प्लॅनिंग फेल पियुष. तर कसं काय पब्लिक काय काय आता तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आपण आता चाललोय आजोबांचं एक काम करायला. कुठे चाललोय आपण? टेलरकडे पॅन्ट टाकले ते आणायला निघालो. हा टेलरकडे पॅन्ट टाकल्या आजोबांची ती आपण आणायला चाललोय. एवढ्या चांगल्या महागातल्या पॅन्टा सुद्धा आजोबांना टेलरच्याच पॅन्ट आवडतात. चला तर आपण बघूया कसली पॅन्ट आहे ती काय आहे कशी बसते आजोबांनी. चला त्यांची पॅन्ट घेऊन यायची येणार आहेस काय तू? इथनं कुठनं दुकानाचं नाव सांग. कोपऱ्याला काय कोपरा असते सांग का मी ओम ना मी ह्याचं काय का नाही ह्याच्या कामाचं काय असलं तर ह्याला सांगायचं नाही तर मग ह्यो ऐकत नाही आहे का नाही. एवढी जण फक्त पॅन्ट आणायला 4-5 जण कुठं माऊलीची इकडं का तिकडं हरी पार्कात खाली खाली. चल रे बाबा तू काम कर. तू जायचं फक्त काम चल. त्यांना ते दरवाजा उघडून दे रे व्यवस्थित बस. हे तू मागं बस नाही त्यांना बसतात नाही त्यांचं पायाचा हे जरा हा बस चला. आजोबा तुमच्याकडे सगळ्यात पहिली गाडी कुठली आली? मारुती 800. मारुती 800 ती कुठे दिसलं नाही मला. माझा जन्म झाल्यावर काही दिसलं नाही मला गाडी कुठं. ते थोडे दिवस वापरून लगेच देऊ टाकले विकून टाकले. मग कुठे दिला असं कुठे गाडी खरं? कोल्हापूरच दिली विकून टाकली. काय विकण्याचं कारण काय सगळ्यात मोठं? ती काय बरोबर नव्हती गाडी. अँबॅसेडर होती ती. मग दुसरी गाडी कुठली घेतलं सांग ना. अँबॅसेडर कोण होती ना? दुसरं नाही. फॅट होती ना? फ्लॅट नितीनने घेतली होती. एवढ्या लांब चालत येतो मी असं चालू ना असा राऊंड मारून येतो. रोजचं तुमचं फिरणं असतं काय तेवढं? रोज सकाळी पहिले संध्याकाळी फिरायलाच लागतंय. व्यायामासाठी फिरायचं आणि थोडासा व्यायाम पण होतो आणि काम पण होतो. तर यानं मला डायरेक्ट म्हणला का नाही रील घे तर याला मी व्हिडिओ मध्ये गेलो डायरेक्ट युट्यूब मध्ये. रील काय आहे युट्यूब मध्ये गेलोय. आता बोल काय तर. काय नाही आपली जान आहे यांच्या डिम तर आहे आमचा. सफला विषय सबस्क्राईब करा मला. ते काय आपल्या इकडे जमत नाही. तुमचं काम भेटलं काय? झालंय काम? काय पॅन्ट झालेलं नाही. झालं प्लॅनिंग फेल पियुष. प्लॅनिंग फेल. गार जाय की तेवढा आलोय खाली काहीतरी गार जाय की. काय पाहिजे तुला? गार गार त्याला गार पाहिजे. सरबत नव्हतं तुमचा. कलिंगड देतो तुला घरी. चल गार चालते चला. काय नाश्ता बिष्टा करणार आहे काय? का भे वडा ह्यांना सांगू नकोस. उगाच त्याच्याला कोलेस्ट्रॉल वाढतंय नंतर विषय संपतो यांचा. डोसा इडली सांबार चटणी काय नको. काय काय खाणार काय? काही कवा तर नातू द्यालाय आतापर्यंत तुम्ही नातवाला दिलं हा? आधी सांगते ना. एक ह्यो नातू दिलो ह्यो नातू कधी दिल का नाही तुम्हाला बी काढणार नाही. काय म्हणतोय? बरोबर. काय होया? आईस्क्रीम खायचं रे सगळ्यात उत्तम. आईस्क्रीम तुमचा घसा बिसा काय प्रॉब्लेम आहे कोणाचा? कधी तर खाल्ला तर ठीक आहे ओके. आईस्क्रीम खायचा थांबा. गाडी काढतो. इकडं काय झालं? इकडे बंद आहे दुकान. मग आता पुढे जाऊया. अभय का ना काही तर पर्टिक्युलर रे. नको नको काय खायला पाहिजे नको. पोट गच आहे. पोटच आहे. पुरणपोळी खाल्ल्या रे मी. हा ना त्याने पुरणपोळ्या कुठल्या आणलायचा आज? आज आली ती सुनबाई दिल्या. सुनबाई कोण? जीवबाना. हा कुठलं पाहिजे? चॉकलेट नको कुठलं. मँगो फ्लेवर चालतंय. चालतंय कुठलं दुसरं चालतंय आणतो थांबा. त्यांना चॉकलेट फ्लेवर सोडून सगळं वेगळं पाहिजे. कुठलं पण सांग. हे बटरस्कॉच. हा घे तुला पाहिजे ते घे. हे असल्या हरकती की नाही कायम करायचे. डोक्याला जे लागतं का नाही डोकं टेकवायचं. हा जरासं काय वाढवे घ्या आणि वाढवे घ्या. नंतर खायचं ना. नाही तर निवांत आता गाडी लावूया आपण मैदानात काय. आणि निवांत गार वाऱ्याला मजा घेत खाऊया. तिथं कुठं बसायला जागा इथं नाही हो. इकडं तिकडे मी हे बघायलाच नव्हतं. हे रिन्युएशन केलं. हे मंगल कार्यालय होतं रे मोठं. काच खाली कर. वारं जरा वारं टेक्नॉलॉजी त्यानं वारं बिरं निवांत. मी तर काय आईस्क्रीम खात नाही. आईस्क्रीम जर खाल्लं तर माझं 3 ते 4 दिवस असंच ब्लॉक जातात. म्हणजे घशातनं असं घसा आकसतोय पूर्ण आणि बोलता येत नाही. जरा पण बोलता येत नाही. अरे बाप आईस्क्रीम ॲलर्जी
मी एका मित्राबरोबर खायला गेलतो त्या सोळंकीमध्ये जरा ते फालुदा खाल्ला 4 दिवस घरातच असं घसा घर धरलेला बोलता येणं एवढं होते मला तुला ते. आईस्क्रीमची अलर्जी भयानक अलर्जी आहे भयानक आईस्क्रीम नव्हतं गार कुठलं पण प्यायचं अलर्जीच आहे असं वाटलं तुम्हाला आईस्क्रीम छान आहे छान आहे कुठला फ्लेवर आहे कुठला आहे रे त्याने घेतलाय वेनिला व्हॅनिला फ्लेवर आहे व्हॅनिला फ्लेवर आहे व्हॅनिला फ्लेवर वेनिला व्हॅनिला आहे चांगला आहे नाही पियुष आवडतं वाटतं व्हॅनिला फ्लेवर मला ते चॉकलेट थोडं गोड आवडत आईस्क्रीम टॉप लागते कलर पुढे पण गारवार येत नाही एवढं गारवार सुटले आणि जरा जरा पावसाचं थेंब पण नाही बघा ग्लासवर पडायला आल्यात एवढं भारी आणि वातावरण फक्त कोल्हापूरमध्ये होते. तर आम्ही सगळे आता घरातनं बाहेर पडलेलो आजोबांची पॅन्ट आणायला जी शेवाळ टाकलेली आहे ती पॅन्ट काय मिळालीच नाही तर आता ही आईस्क्रीम खाऊन चालल्यात. तर आयुष्यात पण कधी कधी असंच असते आपण जे ठरवलेलं असतंय ते कधी होत नाही आणि जे नाही ठरवलेलं ते कधी होतं तेच होतंय. त्यामुळं आयुष्याचा लई थिंकिंग करत बसायचं नाही जेवढं पण होतंय जाते पुढं तोपर्यंत जायचं ढकलायचं काय एवढा विषय नसतोय. पुढं जे तुम्हाला वाटत असेल तेच होतंय छानच होतंय. त्यामुळं ट्रस्ट युअर लाईफ.